श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा. नमस्कार श्रोतेहो, आज आपण मॅमोग्राफी निदान पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत. मॅमोग्राफी म्हणजे काय? मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची चाचणी. मॅमोग्राफी म्हटलं की स्त्रिया घाबरतात, कारण कॅन्सर व मॅमोग्राफी यांचा जवळचा संबंध आहे. स्तनामधील गाठ ही कॅन्सरशीच असते असं नाही, पण ती तपासायला तर हवी आणि त्यासाठी मॅमोग्राफी केली जाते. मॅमोग्राफी ही स्तनाच्या कॅन्सरची लवकर म्हणजे अर्ली डिटेक्शन यासाठी खूप उपयोगी निदान पद्धती आहे. कारण जर स्तनाचा कॅन्सरचे लवकर निदान झाले तर त्याचा उपचार म्हणजे ट्रीटमेंट करायला सोपे होते. डॉक्टरांना नाही, पण पेशंटलाही बरे वाटते. एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर आपल्या आईला किंवा आपल्या मावशीला स्तनाचा कॅन्सर असेल तर त्या स्त्रियांनी मॅमोग्राफी करून घेणे अगदी आवश्यक आहे. आणि ती जर एकदा नॉर्मल निघाली तरीसुद्धा तिला परत करायला लागतं. 2 वर्षांनी निदान एकदा ती परत करावी. समजा तुम्हाला हाताला अशी गाठ लागली स्तनामध्ये, तर लगेच डॉक्टरांकडे जा. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की स्तनाची तपासणी करा, तर पहिले स्तनाची सोनोग्राफी केली जाते आणि ती गाठ कसली आहे त्याचं निदान होतं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे, पू आहे का खरंच ती गाठ आहे. आणि तर लागलं तरच मग मॅमोग्राफी करायला लागते, नाहीतर सोनोमॅमोग्राफी ह्याच्यामध्येच काम निपटून जाते. आता मॅमोग्राफी केली आणि जर डॉक्टरांना वाटलं की कॅन्सरशी आहे असा संशय आला, तर मग पुढे काय डॉक्टर करतात? बायोप्सी करतात. बायोप्सी म्हणजे काय? एक बारीक सुईचा वापर करून त्या गाठीतला डोळ्याला न दिसणारा बारीकसा तुकडा काढतात आणि तो पुढे दुर्बिणीतून तपासायला पाठवला जातो. त्यामुळे काय होतं? कुठला पद्धतीचा कॅन्सर आहे ते समजतं. त्याचा ऑपरेशनच्या आधी किमोथेरपी द्यायला लागते का ते समजतं. जर डॉक्टरांनी तुम्हाला मॅमोग्राफी करायचा सल्ला दिला असेल तर मैत्रिणीनो, घाबरून जाऊ नका, कारण प्रत्येक गाठ ही काही कॅन्सरची असतेच असं नाही. श्रोते हो, या ज्या आधुनिक निदान पद्धतीबद्दल आपण ऐकलं ते कशासाठी? तर तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी. पण लक्षात ठेवा, हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. तर श्रोते हो, मस्त रहा, स्वस्थ रहा व आनंदी रहा. श्रोते हो, आत्ताच आपण रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.